आई ग अंबे मात तुझा सोन्याचा जुबा, आई ग अंबे मात तुझा सोन्याचा जुबा, तू जगदर्शनाला राजा पावसामुळे मला वाटतं पब्लिक आली नाही, पण तुम्हा सर्वांच्या जे बसले त्यांनी जरी टाळ्या वाजवल्या आमच्यासाठी तरी खूप आहे. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आमच्या मागे कायमस्वरूपी असतो आणि तो राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. एकदा फक्त टाळ्या या सर्व जे म्युझिशियन आपल्यासाठी जे आले एकदा त्यांच्यासाठी वाजवा. खरंच ते जोरून आले, कल्याण वेळेवरून आले आपली सेवा करण्यासाठी. आणि एक स्वतःला असं वैयक्तिक असं वाटतं की आपल्या मंडळाचं नाव हे कल्याण पुरवठे गाजतंय ते समाजसेवेसाठी. कारण आपण जे काही कार्य करतो हे कोणता पैसा घेत नाही, जे काय आपल्याला जमेल तेवढं आपण करतो. आणि ह्यामुळेच हे मला वाटतं हे या वर्षीचं आपलं 26वे भजन या 10 दिवसामधलं. एकदा आमच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा, कारण एवढं सोपं नाही या 10 दिवसामध्ये एवढी पूर्ण सेवा करणं. कल्याणपुरीमध्ये आवडसाईंचे भजन मंडळ, अजिंक्य साई क्रीडा मंडळ प्रस्तुत, जे नाव जे गाजते ते तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं. आणि आता खूप जणांना नाही बोलावं लागलं यावर्षी भजनासाठी, तर पुन्हा एकदा त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि ही सेवा अशीच आमच्या हातून पुढे घडेल ही या गणरायासाठी प्रार्थना करतो. हे पुढचं कडवं या ढोलवाल्यांसाठी. ढोलवाल्या दादा ढोलवाल्या पुन्हा एकदा एक टाळ्यांचा जयघोष या नितीनसाठी. अजिंक्य साई गोविंदा पथकाचं नाव आम्ही जिथे पण भजनाला गेलो मंडळामध्ये तिथं या गोविंदा पथकाचं नाव आम्ही वाढवलं. सांगितलं प्रत्येकाला की आम्ही यशस्वीरित्या 7 थर चढवले आणि 7 थर उतरवले. वर जाणं खूप सोपं नसतं, अवघड असतं, कारण खाली भीती असते, काय होईल काय नाही सांगता येत नाही. पण याने त्या वरच्याला एकट्याला चढवलं आणि यशस्वीरित्या आपण 3 ठिकाणी 7 थर चढवले आणि उतरवले. एकदा नितीनसाठी खरंच जोरदार टाळ्या वाजवा. पुढचं कडवं या नितीनसाठी. टाळवाला दादा टाळवा
सर्व देवांचा जागर आपण मला वाटतं केलंय, पण पुन्हा एकदा खंडेरायाचा आणि आई माऊलीचा जागर आपण करू. मला तर वाटतं इथं खूप कमी जण आहेत, थोडं आपलं अंग डुलवलं तरी चालेल, तेवढा आनंद होईल आम्हाला. आमची भजन सेवा पूर्ण झाल्यासारखं असं वाटेल. अरे जेजुरीच्या खंडेराया जागराला संतोष देऊ का